बुलढाण्याच्या खामगावात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। खामगाव शहरातील एका कृषी केंद्रावरून परवाना नसलेल्या मिश्र खतांची विक्री सुरू होती। कृषी विभागाने या कृषी केंद्रावर धाड टाकली आणि खतांच्या विक्रीवर बंदी लावली। या धाडीत पंढरपूर येथील महालक्ष्मी LLP कंपनी निर्मित मिश्र खतांची सर्रास विक्री होत असल्याचं निदर्शनास आलं। पुण्यातील रिलायबल ॲग्रोकेम कंपनीमार्फत परवाना नसलेल्या मिश्र खतांची सर्रास विक्री होत असल्याचं समोर आलंय। त्यामुळे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी रिलायबल ॲग्रोकेम तसंच विक्री होत असलेल्या तुळजाई कृषी केंद्र खामगाव यांना सदर खतांच्या विक्रीवर बंदी लादली आहे। यासोबतच रिलायबल ॲग्रोकेम आणि तुळजाई कृषी केंद्र धारकाला या संदर्भात कागदपत्र पुरवण्याच्या सूचना देण्यात आल्या। मात्र विहित मुदतीत रिलायबल ॲग्रोकेम आणि तुळजाई कृषी केंद्राकडून कुठलीच कागदपत्र कृषी विभागाला देण्यात आली नसल्यानं बुलढाण्यात शेतकऱ्यांना परवाना नसलेल्या खतांची विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक सुरू असल्याचा आरोप होतोय। महालक्ष्मी फर्टिलायझर्स LLP पंढरपूर आहे। त्यांचे जी 18-18-10, 20-20-10 आणि 10-20-20 अशी 3 प्रकारची जी खतं होती ती त्या दुकानदारांकडे आढळली। ह्याच्यामध्ये रिलायबल ॲग्रोकेम प्रायव्हेट लिमिटेड जे आहे, जी मार्केटिंग करणारी कंपनी, संबंधित कंपनीकडे ह्याचा परवाना नसल्याचं दिसून आलं। त्यामुळे त्यांना आपण विक्री बंद दिलेला आहे आणि कंपनीला याबाबत आपण 11 नोव्हेंबर 2025 रोजी पत्र काढून आपला खुलासा सादर करा याबाबत सूचना दिलेल्या होत्या। त्यांनी खुलासा वेळेत न दिल्यामुळे आपण दिनांक 18 नोव्हेंबर 2025 रोजी त्यांच्या कंपनीच्या परवान्यावर कारवाई करण्यासाठीचा जो प्रस्ताव आहे तो पुणे येथील कृषी आयुक्तालयाला पाठवलेला आहे।